नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा, एमएसटी सीईटी साठी तुमचे जे हॉल तिकीट आहे ते कधी येणार। ओके, त्यानंतर तुम्हाला ह्या राहिलेल्या दिवसामध्ये तुमची प्रिपरेशन कशी करायची थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं हॉल तिकीटचा अपडेट। बघा, त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आता बघूया काय तुमच्यासाठी थोडक्यात स्ट्रॅटेजी काय असणार आहे तुमच्या येणाऱ्या 40 दिवसाची। बघा, तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, आता सर्वात अगोदर म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचे। आता तुम्हाला कोणते प्रश्न सॉल्व्ह करायचे जे तुमच्या एमएसटी सीईटीच्या एक्झाम मध्ये सतत प्रश्न काय होतात, रिपीट होत आहे। ओके, जे तुमची एक्झाम झाली त्यामध्ये जे प्रश्न सतत काय होत आहे, रिपीट होत आहे आणि जे प्रश्न होऊन गेले तेच प्रश्नांना काय करायचे, सॉल्व्ह करायचे तुम्हाला या ठिकाणी। आता तुम्हाला एक प्रश्न कुठून भेटणार, तर तुम्हाला जे प्रश्न आहे सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन वरून भेटणार। मग ऍप्लिकेशनला कुठून डाउनलोड करायचे, ऍप्लिकेशनला प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचे आणि दिलेल्या लिंक वरून काय करायचे, ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचे। मग आता हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आणि काय असणार आहे तुमचं यासाठी एक शेड्यूल डिझाइन केलेले आणि तो कसा असणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय। बघा, हे तुमचं काय असणार आहे या ठिकाणी शेड्यूल असणार आहे बघा। तर यामध्ये तुम्हाला एमएसटी सीईटी साठी काय असणार आहे, 50 टेस्ट असणार आहे बघा आणि ह्या टेस्ट सुरू होणार आहे बघा 10 मार्च पासून तर 8 एप्रिल पर्यंत। एखादा विद्यार्थी जर या व्हिडिओला नंतर बघतोय तर तो काय करू शकतो, नंतर पण ह्या टेस्ट देऊ शकतो, म्हणजे जिथून त्याचं राहिले तिथून किंवा नंतर तो फुल मॉक टेस्ट मध्ये पण देऊ शकतो किंवा मग एखाद्या विद्यार्थ्याचं काय असेल त्यांनी ऑलरेडी प्रिपरेशन केलं असेल तर तो डायरेक्टली काय करू शकतो, टेस्ट देऊ शकतो। बघा, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजून काहीच अभ्यास नाही केलेले ते विद्यार्थी काय करू शकतात, डे वाईज कायनेमॅटिक अँड लॉज ऑफ मोशन यावाला काय करायचं, रिवाइज करायचं। सेक्शनल फिजिक्स आहे बघा आणि त्यानंतर काय द्यायची, ऍप मध्ये जाऊन टेस्ट द्यायची बघा। त्याच्यानंतर 10 मार्चला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, सेक्शनल केमिस्ट्री बघा, म्हणजे अर्थात तुम्हाला काय करायचं, कायनेमॅटिक्स, लॉज ऑफ मोशन, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री एक दिवसात अभ्यास करायचे, संध्याकाळी टेस्ट द्यायची, टेस्ट मध्ये स्कोर चेक करायचे आणि यामधून तुम्हाला कळेल ह्या चॅप्टर मधून इम्पॉर्टंट पोर्शन कोणता आहे जिथून एमएसटी सीईटी काय करते, क्वेश्चन विचारते आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे, त्याच पोर्शनला काय करायचं, रिवाइज करायचे। आणि हे जे क्वेश्चन आहे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये काय होऊ शकता, भेटू शकता। अर्थात तुम्ही जर हे क्वेश्चन इथे सॉल्व्ह केले तर हेच क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटू शकता, तुमच्या आगामी एक्झाम मध्ये देखील हे क्वेश्चन तुम्हाला भेटू शकता। तर बघा, हे जे शेड्यूल आहे बघा, हे डे वाईज तुमच्यासाठी डिझाइन केलेले 10 मार्च, 11 मार्च, 12 मार्च, 13 मार्च असं काय केलेले डेट वाईज तुमच्यासाठी बनवलेले बघा। आणि त्यानंतर असणार आहे बघा हे फुल बघा, सब्जेक्ट वाईज फुल फिजिक्स टेस्ट, फुल केमिस्ट्री टेस्ट, फुल मॅथ टेस्ट, फुल लेंथ बायोलॉजी टेस्ट या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर असणार आहे तुमच्या फुल लेंथ टेस्ट असणार आहे बघा या ठिकाणी। तर हे असणार आहे 4 एप्रिल पर्यंत। तर तुम्ही काय करू शकता, यांना सॉल्व्ह करू शकता। आता मी सांगतोय बघा तुम्हाला यासाठी काय फीस असणार आहे, मात्र हे काय असणार आहे, 99 रुपयामध्ये काय असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे बघा, 99 प्लस जीएसटी। आणि हे कुठे भेटणार, तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये भेटणार। जर तुम्ही या ठिकाणी जर एक विचार केला तर तुम्हाला 99 रुपये म्हणजे एक टेस्ट किती मध्ये पडते, 2 रुपयापेक्षा पण कमी मध्ये काय पडू लागली, या ठिकाणी एक टेस्ट पडू लागली बघा। तर तुम्ही काय करू शकता, टेस्टला परचेस करू शकता। बघा, आता टेस्ट कशी जॉईन करायची हे पण मी तुम्हाला सांगून देतो, त्यानंतर सांगतो तुमच्या हॉल तिकीटचं काय अपडेट असणार आहे। बघा, सगळ्यात अगोदर जायचंय तुम्हाला प्ले स्टोर वरती, प्ले स्टोर वरून जाऊन काय करायचंय, सायन्स गॅलेक्सी सर्च करायचंय बघा। सायन्स गॅलेक्सी सर्च केल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर तुमच्या ठिकाणी 2 ऑप्शन येतील बघा। जर नवीन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय आणि जर तुम्ही पहिल्यांदा जर ऍप डाउनलोड करताय तर रजिस्ट्रेशन करायचं। जर तुम्ही अगोदर जर ऍप डाउनलोड केला असेल तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी लॉग इन करायचे। मग नेक्स्ट पेज येईल बघा तुमच्यासाठी असं। मग यामधून तुम्हाला एक कॅटेगरी सिलेक्ट करायची, या ठिकाणी एमएसटी सीईटी। त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक असा पेज येईल बघा, यावरून जायचे पेड कोर्सेस वरती। पेड कोर्सेस वरती आल्यानंतर तुमच्या समोर एक असा पेज रिफ्लेक्ट होईल बघा, किंवा हे जे शो होते याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्ही येथे येऊ शकता। मग ह्या पेजवर आले तर त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक बाय नावचा ऑप्शन, बाय नाव करायचं। ह्या ज्या टेस्ट आहे त्यांना काय करायचंय, सॉल्व्ह करायचे आणि तुमच्या जे येणारे एक्झाम आहे यामध्ये काय घ्यायचे, चांगले ते चांगले पर्सेंटाइल घ्यायचे। बघा, आता मी सांगतोय तुम्हाला तुमचं जो हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट कधी येणार। बघा, तुमचे जे एमएसटी सीईटी ची पीसीबी ग्रुपची जी एक्झाम आहे सीईटीची ती कधीपासून तर कधीपर्यंत असणार आहे, तर 9 एप्रिल ते 17 एप्रिल काय असणार आहे, तुमची पीसीबीची एक्झाम असणार आहे बघा। त्यानंतर तुमची पीसीएमची जी एक्झाम आहे बघा ती कधीपासून तर कधीपर्यंत असणार आहे, 19 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत काय असणार आहे, तुमची एक्झाम असणार आहे बघा। तर मग हे जे तुमचे हॉल तिकीट आहे तुमच्या एक्झामच्या 7 दिवसा अगोदर काय होतील, तुमच्या
जो लॉग इन आहे बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, नंतर 7 दिवसाच्या अगोदर तुमच्या एमएसटी सीईटीच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमचं लॉग इन आयडी आणि जो पासवर्ड आहे त्या ठिकाणी तो टाकून तुम्हाला काय करायचं, हे तुमचे जे हॉल तिकीट आहे त्यांना काय करायचंय, डाउनलोड करायचंय बघा. मात्र तुमचे जे येणारे एक्झाम याच्या 7 दिवसा अगोदर काय भेटतील तुम्हाला, तुमचे हॉल तिकीट भेटतील. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.